तर आखातातल्या युद्धाची झळ सगळ्यांनाच बसते। भारतात सुद्धा इंधनाचा तुटवडा आहे। अकोल्यामध्ये पेट्रोल संपल्याची अफवा होती, तसंच पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्याच्या या अफवेमुळे नागरिकांच्या पेट्रोल खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नागरिकांनी गर्दी केली होती। पेट्रोल साठा उपलब्ध असल्याची पेट्रोल पंप मालकाची माहिती एकीकडे मिळते, तर अफवांवर विश्वास न ठेवण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय। कंपनीकडून पुरवठा अपुरा झाल्यामुळे आम्ही वाटप बंद ठेवलं होतं, परंतु सर्व ग्राहकांनी विनंती केली, गर्दी केली, काही चुकीची घटना घडू नये म्हणून मी या लोकांची पुस्तक घेऊन त्यांना पावती द्यायचं ठरवलं। सध्या शॉर्टेज नाही आहे, परंतु आज सप्लाय नाही आहे कंपनीकडून, त्याच्यामुळे आजच्या ऐवजी उद्या पावती द्यायचं ठरलं होतं। परंतु इथे लोक जे आहेत आमचे ग्राहक होते, त्यांनी कुठली चुकीची घटना घडू नये म्हणून मी आज वाटप 50-60 लोकांचे 100 लोक जे आहेत त्यांना देणार। बातमी अकोल्यातून आहे। अकोल्यात गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा करण्यात येतोय, तर गॅस एजन्सी चालकांनी हा दावा केलेला आहे। तर पहाटे 5 वाजल्यापासून नागरिकांच्या गॅस एजन्सीच्या बाहेर गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। गेल्या 10 तासांपासून बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नाहीये आणि त्यामुळे नागरिक सुद्धा कुठेतरी संतापलेले आहेत। एकीकडे गॅस एजन्सी मालक गॅस तुटवडा नाहीये असा दावा करतोय, मात्र असं असलं तरी प्रत्यक्षात ग्राहकांनी रिकाम्या हाती परतावं लागतंय असं चित्र पाहायला मिळतं। बुकिंग केली होती 18 तारखेला, 23 तारखेला ते डिलिव्हर झालेलं दाखवत आहे, पण अजूनपर्यंत सिलेंडर काही घरपोच आलेलं नाहीये, डिलिव्हरी झालेली नाहीये। ते आता मी त्यासाठी की बुकिंग दाखवत झालेली आहे, पण सिलेंडर मिळाला नाही, त्यासाठी आलो होतो, परंतु इथला आता यांनी ऑफिसच उघडलं नाही। हम यहाँ पे काम धंधे छोड़ के आए, काम पे जाने का था तो इधर सिलेंडर की लाइन लगा 4 बजे से, अभी तक तो एजेंसी खुली नहीं। अब वो एजेंसी के साहब आए, उन्होंने सबके डायरिया लेके गए, बोलते अब कल आना, कल तुम्हारे को मिल जाएंगे तुम्हारे सिलेंडर। सिलेंडर नहीं है, 1 हफ्ते से सिलेंडर नहीं है घर पे। खाना अब चूल्हा चता रहे, लकड़ा ला रहे, चूल्हा चता रहे।